नमस्कार मित्रांनो, आज 22 फेब्रुवारी 2026 आपण आता आपल्या शेततळ्याकडे आलेलो आहोत. मित्रांनो, शेततळा खोदून झाला. आता प्लास्टिक टाकायचं आहे. तर प्लास्टिक टाकायच्या आधी मित्रांनो, हा जो मेराचा जो स्लूप असतोय हा पूर्ण असा तिरपा करून घ्यायचा आणि जे मधले जे गोटे आहेत जे दगडं वगैरे आहेत, म्हणजे जे मुरुंबाचे खडे आहेत, दगडं आहेत, हे असे ते पूर्ण वेचून साईडला टाकून द्यायचे ते आणि पूर्ण असे प्लेन करायचे. तर आता त्याचा मागचा हे करण्याचा मागचा उद्देश असा असतो का हे दगड प्लास्टिक टाकल्यानंतर पाण्याच्या प्रेशरना खालून दगड घुसून प्लास्टिक फाटू नये त्याच्यामुळं. मित्रांनो, आता आपल्या शेततळ्यामध्ये आपण आणि ही पूर्ण सफाई करण्यासाठी आता शेततळ्यात आलेलो आहोत. मित्रांनो, प्लास्टिक टाकायच्या आधी शेततळ्यामध्ये असे दगडगोटे आणि भिंती लेवल नाही, तर पूर्ण असं लेवल करण्यासाठी आता आपण इथं मध्ये शेततळ्यामध्ये आलो आहे आणि आता लेवल करायच्या आधीचा लुक आहे हा शेततळ्याचा. बघूया आपण लेवल केल्याच्या नंतर, सफाई केल्याच्या नंतर कसं काय दिसतोय ते पण आपण पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, स्वदेश फाउंडेशनने आपल्याला हा शेततळा दिलेला आहे. फळबाग लागवड आणि आंतरपिकांमध्ये भाजीपाला वगैरे घेण्यासाठी याच्यामध्ये साठलेल्या पाण्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. शेतकऱ्याला अधिक फायदा कसा होईल हा स्वदेश फाउंडेशनचा प्रयत्न आहे. आता वर जाऊन दाखव. आता वर जाऊन दाखव. पाण्यानं शेततळा ओला करून घ्यायचे पूर्ण भिंत अशी, म्हणजे मग माती प्लेन ठोकायला नाही का.